नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला गोळी पुलाव करून दाखवणार आहे. पुदिना राईस किंवा पुदिना गोळी पुलाव. ठीक आहे. तर इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. एक छोटी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. ठीक आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण चपातीला जसं मळतो ना पीठ, तसं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता मीठ घातलं आणि आता चटणी पावडर घातलेली आहे, लाल तिखट, आणि चपातीला जसं मळतो तसं मळून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे थोडा वेळ रेस्ट करू द्यायचं आहे. आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत, बघू शकताय. मी इथं 2 वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि लसणाच्या पाकळ्या आहेत. लसूण एक आहे आणि एक बटाटा चिरून धुवून घेतलेला आहे. इथं मी पुदिन्याची पेस्ट केलेली आहे. या पुदिन्याच्या पेस्टमध्ये ना, म्हणजे मी ऑलरेडी करून ठेवली होती फ्रीजमध्ये. तर ह्या पुदिन्याच्या पेस्टमध्ये पुदिना आहे आणि लसूण, मिरची, आलं आहे, एवढं आहे. आता मी इथं कुकरमध्ये 2-3 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये आता जिरे टाकूयात. त्याच्यानंतर इथं मिरी पावडर टाकलेली आहे. 3-4 मिरे खलबत्त्यामध्ये चेचून मिरी पावडर टाकली आहे आणि हळद टाकलेलं आहे. आता कांदा घालून घेऊयात. त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. आता लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. तमालपत्र टाकलं आहे. एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे, चिरून स्वच्छ धुवून तो टाकला आहे. परतून घेऊयात. आता हे बेसनाच्या पिठाचे जे गोळे करून घेतले होते छोटे छोटे, ते टाकायचं आहे त्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक परतायचं आहे, कारण म्हणजे परतताना गोळे वगैरे तुटू शकतात, त्यामुळे ते काळजीपूर्वक परतायचं आहे. एकमेकाला चिकटता कामा नये. हे बघा, चमचा लागून ते तुटण्याची शक्यता असते गोळे, त्यामुळं आपण काळजीपूर्वक ते तेलामध्ये परतून घेऊया. आता हिंग टाकूयात. आता ही पुदिन्याची पेस्ट जी मी केली होती ती त्यामध्ये टाकायची आहे. यामध्ये मी पुन्हा एकदा सांगते, या पेस्टमध्ये ना पुदिना, आलं, लसूण आणि मिरची आहे. आता हे परतून घेऊयात आपण.
पुदिन्याची पेस्ट, आता हा जो अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळूया त्यामध्ये. आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे तर ते त्यामध्ये घालूयात. ह्यामध्ये मी 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं तर त्याच्या दुप्पट मी पाणी घातलं आहे. 4 वाटे पाणी घातलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आणि ते थोडेसे बेसनाचे गोळे शिजायला म्हणजे वेळ लागतो आणि पाणी पण जास्त लागतं, तर थोडंसं एक्स्ट्रा घालायचं पाणी. आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि साखर घातली आहे. आणि आता कोथिंबीर घालूया. आणि कसुरी मेथी घातली आहे. सगळं मिक्स करून घेऊयात. आता इथं शिट्टी होण्यासाठी मी झाकण लावून ठेवलं आहे. साधारण 6 ते 7 शिट्ट्या दिल्या आहेत. आता बघा हा पुलाव झाला आहे. पुदिना गोळी पुलाव. हे बघा शिजलेले आहेत. हे जे बेसनाचे गोळे आपण घातले होते त्यामध्ये ते बघूया आपण शिजलेत काय. हे बघा शिजले आहेत गोळे. हे बघा मी ब्रेक करून दाखवते. हे बघा शिजले आहेत. तर आता मी राईस प्लेटमध्ये काढून घेते. हा आहे पुदिना राईस किंवा पुदिना गोळी पुलाव. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. मी थोडंसं गोळी पुलावमध्ये व्हेरिएशन आणून केलेलं आहे. मला माहीत नाही हॉटेलमध्ये कसा करतात गोळी पुलाव, पण मी थोडंसं व्हेरिएशनने माझ्या पद्धतीने केलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे खूप छान लागतात, म्हणजे बेसनाचे जे गोळे आपण ह्यामध्ये घातले होते ना ते खूप छान लागतात. आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हे बेसनाचे गोळे आपण बिर्याणीमध्ये किंवा असं पुलावमध्ये वगैरे घातलं तर ते छान लागतं. हे बघा असं वरून बघितलं तर ते थोडंसं नॉनव्हेजसारखंच दिसतं आहे आपल्याला, राईट. म्हणजे नॉनव्हेजचे चिकन बॉल्स किंवा मटन बॉल्स वगैरे असतील असं वाटतं, किंवा सोया बॉल्स किंवा सोया चंक्स वगैरे असतील असं वाटतं, पण ते बेसनाचे गोळे आहेत. त्यामुळं जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी असा पुलाव आपण देऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.